शिक्षक मित्रांनो नमस्कार. TET अभ्यासक्रम भरपूर आहे, पण थोडं नियोजन करून अभ्यास केला तर छान अभ्यास होईल. ज्या शिक्षकांची 10 ते 20 वर्षे सेवा झाली आहे अशा शिक्षकांना काही अनुभवावरून सुद्धा प्रश्नांची उत्तरे देता येतात. विचार करणे, अंदाज बांधणे, तर्क करणे यावरती सुद्धा प्रश्न असतात. त्यामुळे थोडासा अभ्यास करूनही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणे. बाकीची 3 पर्याय का चूक, एकच का बरोबर आहे याबद्दल जास्त स्पष्टीकरण मिळवले तर पेपर सोडण्यास सर्व शिक्षकांना सोपा होईल. अशाच धर्तीवर मी व्हिडिओ बनवत आहे. चला तर मित्रांनो, आपण वळूया आपल्या आजच्या प्रश्नावलीकडे. मराठी व्याकरण जा शब्दांच्या जाती. प्रश्न 1. ताजमहल ही एक सुंदर वास्तू आहे. या वाक्यातील ताजमहल या शब्दाची जात ओळखा. A. सामान्य नाम. B. विशेष नाम. C. भाववाचक नाम. D. सर्वनाम. उत्तर: ताजमहल हे विशेष नाम आहे. स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन. B. विशेष नाम करेक्ट. ज्या नामाने एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात. इथे ताजमहल एका विशिष्ट वास्तूचे नाव आहे म्हणून ते विशेष नाम आहे. A. सामान्य नाम. ज्या नामाने एकाच जातीच्या सर्व वस्तूंचा बोध होतो त्याला सामान्य नाम म्हणतात. उदा. वास्तू किंवा इमारत ही सामान्य नामे आहेत. C. भाववाचक नाम. ज्या नामाने वस्तूमधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. उदा. सौंदर्य हे भाववाचक नाम आहे. D. सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. उदा. तो, ती, ते. प्रश्न 2. पक्षी झाडावर बसला आहे. या वाक्यातील झाडावर या शब्दाची जात कोणती? A. क्रियापद. B. विशेषण. C. शब्दयोगी अव्यय. D. उभयान्वयी अव्यय. उत्तर: झाडावर या शब्दातील वर हे शब्दयोगी अव्यय आहे. स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन. C. शब्दयोगी अव्यय करेक्ट. जे शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि त्या शब्दाचा वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दर्शवतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. इथे वर हा शब्द झाड या नामाला जोडून आला आहे. A. क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. या वाक्यात बसला आहे हे क्रियापद आहे. B. विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. उदा. उंच झाड. D. उभयान्वयी अव्यय. 2 शब्द किंवा 2 वाक्ये जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय म्हणतात. उदा. आणि, पण, परंतु. प्रश्न 3. समुद्रातील लाटा खूप भव्य होत्या. या वाक्यातील अधोरेखित भव्य या शब्दाची जात ओळखा. A. नाम. B. विशेषण. C. क्रियाविशेषण अव्यय. D. केवल प्रयोगी अव्यय. उत्तर: भव्य हे विशेषण आहे. स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन. B. विशेषण करेक्ट. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. इथे भव्य हा शब्द लाटा या नामाबद्दल अधिक माहिती देतो. लाटा कशा होत्या? भव्य. A. नाम. एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा ठिकाणाला दिलेल्या नावाला नाम म्हणतात. या वाक्यात समुद्र आणि लाटा ही नामे आहेत. C. क्रिया विशेषण अव्यय. जे शब्द क्रियेबद्दल, क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना क्रिया विशेषण म्हणतात. उदा. वारा जोरात सुटला. इथे जोरात हे क्रिया विशेषण आहे. D. केवल प्रयोगी अव्यय. मनातील भावना, आनंद, दुःख, आश्चर्य व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. उदा. अरे रे, शाब्बास. प्रश्न 4. तो स्वतः तिथे हजर होता. या वाक्यातील स्वतः या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा. A. पुरुषवाचक सर्वनाम. B. आत्मवाचक सर्वनाम. C. दर्शक सर्वनाम. D. संबंधी सर्वनाम. उत्तर: स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन. B. आत्मवाचक सर्वनाम करेक्ट. जेव्हा स्वतः किंवा आपण हे शब्द वाक्यात कर्त्याच्या नंतर येतात आणि त्यांचा अर्थ स्वतः असा होतो तेव्हा त्यांना आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. हे सर्वनाम स्वतंत्रपणे वाक्याच्या सुरुवातीला येत नाही. A. पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारा प्रथम, ज्याच्याशी बोलतो तो द्वितीय आणि ज्याच्याबद्दल बोलतो तो तृतीय यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. उदा. मी, तू, तो तीर्थरूप. C. दर्शक सर्वनाम. जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला
दर्शक सर्वनाम म्हणतात. उदा. हा, ही, हे जवळचे किंवा तो, ती, ते दूरचे. डी. संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे त्याने येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात. उदा. जो, जी, जे. उदा. जो तळे राखील तो पाणी चाखील. प्रश्न 5. मुलांनी वर्गात शांत बसावे. या वाक्यातील बसावे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? ए. आज्ञार्थ. बी. विध्यार्थ. सी. संकेतार्थ. डी. स्वार्थ. विद्यार्थ बी बरोबर उत्तर आहे. स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन. बी विद्यार्थ करेक्ट. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा इच्छा या गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्याला विद्यार्थ म्हणतात. याची ओळख म्हणजे क्रियापदाच्या शेवटी वा, वी, वे हे प्रत्यय असतात. उदा. बसावे, करावे, मुलांनी आई वडिलांची सेवा करावी. सी. संकेतार्थ. जेव्हा वाक्यात जर तरची अट असते तेव्हा त्याला संकेतार्थ म्हणतात. उदा. जर अभ्यास केला तर पास व्हाल. इथे एका क्रियेवर दुसरी क्रिया अवलंबून असते. ए. आज्ञार्थ. ज्या क्रियापदातून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना किंवा विनंती यांचा बोध होतो. उदा. मुलांनो शांत बसा. इथे थेट आज्ञा आहे. डी. स्वार्थ. ज्या क्रियापदातून केवळ काळाचा बोध होतो, कोणताही उपदेश किंवा अट नसते. उदा. मुलगा शांत बसतो. प्रश्न 6. अरे रे फार वाईट झाले. या वाक्यातील अरे रे या शब्दाची जात ओळखा. ए. शब्दयोगी अव्यय. बी. उभयान्वयी अव्यय. सी. केवल प्रयोगी अव्यय. डी. क्रियाविशेषण अव्यय. तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. अरे रे हे केवल प्रयोगी अव्यय आहे. स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन. सी. केवल प्रयोगी अव्यय करेक्ट. आपल्या मनातील हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार यांसारख्या उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. अरे रे हा शब्द शोक, दुःख व्यक्त करतो म्हणून ते केवल प्रयोगी अव्यय आहे. या शब्दांनंतर नेहमी उद्गारवाचक चिन्ह येते. ए. शब्दयोगी अव्यय जे शब्द नामाला जोडून येतात. उदा. घरासमोर, झाडाखाली. बी. उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा वाक्य जोडणारे शब्द. उदा. आणि, व अथवा, कारण. डी. क्रियाविशेषण अव्यय क्रियेबद्दल माहिती देणारे शब्द. उदा. तो हळू चालतो. प्रश्न 7. त्याला घरी जाववते. या वाक्यातील जाववते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? ए. संयुक्त क्रियापद. बी. शक्य क्रियापद. सी. प्रयोजक क्रियापद. डी. साधित क्रियापद. जाववते हे शक्य क्रियापद पोटेन्शियल वर्ब आहे. स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन. बी. शक्य क्रियापद करेक्ट. ज्या क्रियापदातून कर्त्याला ती क्रिया करणे शक्य आहे, सामर्थ्य आहे असा बोध होतो त्याला शक्य क्रियापद म्हणतात. याची ओळख म्हणजे क्रियापदाला साधारणपणे व ते, व तो, व वे असे प्रत्यय लागतात. उदा. मला आता चालवते त्याला काम करवते. ए. संयुक्त क्रियापद. जेव्हा धातुसाधित अधिक सहाय्यक क्रियापद मिळून एकच क्रिया पूर्ण होते तेव्हा त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. उदा. तो घरी जाऊ लागला. जाऊ अधिक लागला बरोबर संयुक्त. जाववते हा एकच शब्द आहे त्यामुळे तो संयुक्त नाही. सी. प्रयोजक क्रियापद. जेव्हा कर्ता स्वतः क्रिया करत नसून ती क्रिया करण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करतो तेव्हा त्याला प्रयोजक क्रियापद म्हणतात. उदा. आई मुलाला हसवते. डी. साधित क्रियापद. नाम, विशेषण किंवा अव्यय यांच्यापासून तयार झालेल्या क्रियापदांना साधित क्रियापद म्हणतात. उदा. तो आता रंगवतो. रंग या नामापासून. प्रश्न 8. त्याच्या बोलण्यात खूप गोडवा आहे. या वाक्यातील गोडवा या शब्दाची जात ओळखा. ए. सामान्य नाम. बी. विशेष नाम. सी. भाववाचक नाम. डी. सर्वनाम. गोडवा हे भाववाचक नाम सी आहे. स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन. सी. भाववाचक नाम करेक्ट. ज्या नामाने प्राण्यांमधील किंवा पदार्थांमधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात. हे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही, फक्त अनुभवू शकतो. गोड हे विशेषण आहे, त्याला वा प्रत्यय लागून गोडवा हे भाववाचक नाम तयार झाले आहे. बी. विशेष नाम हे एका विशिष्ट व्यक्तीचे किंवा वस्तूचे नाव असते. उदा. आंबा हे विशेष नाम आहे पण आंब्याचा जो गोडवा आहे ते भाववाचक नाम आहे. ए. सामान्य नाम एकाच जातीच्या सर्व वस्तूंचा बोध करून देणारे नाव. उदा. फळ, मुलगा. डी. सर्वनाम
नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. उदा, तो, हा. प्रश्न 9. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. या वाक्यातील आणि हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? ए. विकल्पबोधक, बी. न्यूनत्वबोधक, सी. समुच्चयबोधक, डी. परिणामबोधक. तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे आणि हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहे. स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन. सी. समुच्चयबोधक करेक्ट. जेव्हा आणि, व, शिवाय, नी यांसारखे शब्द दोन विधाने एकमेकांना जोडतात किंवा त्यांचा मिलाफ समुच्चय करतात तेव्हा त्यांना समुच्चयबोधक म्हणतात. उदा, विजा चमकणे अधिक पाऊस येणे. ए. विकल्पबोधक, जेव्हा दोन गोष्टींपैकी एकाची निवड करायची असते. उदा, अथवा किंवा वा. उदा, चहा किंवा कॉफी. बी. न्यूनत्वबोधक, जेव्हा पहिल्या वाक्यातील काहीतरी कमीपणा किंवा दोष दुसऱ्या वाक्यात दाखवला जातो. उदा, पण, परंतु, परी. उदा, पाऊस पडला पण गारवा नव्हता. डी. परिणामबोधक, जेव्हा पहिल्या वाक्याचा निकाल किंवा परिणाम दुसऱ्या वाक्यात असतो. उदा, म्हणून, यास्तव, तस्मात. उदा, त्याने अभ्यास केला म्हणून तो पास झाला. प्रश्न 10. आजकाल पिशवी कोणाला नको असते? या वाक्यातील आजकाल या शब्दाचा प्रकार ओळखा. ए. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, बी. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, सी. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, डी. संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. आजकाल हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन. ए. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय करेक्ट. जे शब्द क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दर्शवतात त्यांना कालवाचक म्हणतात. वाक्याला केव्हा असा प्रश्न विचारला की जे उत्तर मिळते ते कालवाचक असते. उदा, पिशवी केव्हा नको असते? आजकाल. इतर उदाहरणे. उद्या, नित्य, वारंवार, सतत. बी. स्थलवाचक, जे शब्द क्रिया घडण्याचे ठिकाण किंवा स्थळ दर्शवतात. उदा, येथे, तेथे, वर, खाली, सभोवार. सी. रीतिवाचक, क्रिया कशा पद्धतीने रीत घडते हे सांगणारे शब्द. उदा, सावकाश, जोरात, पटपट, उगीच. डी. संख्यावाचक, परिमाणवाचक, क्रिया किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली हे सांगणारे शब्द. उदा, थोडा, अत्यंत, भरपूर, दोनदा.